हाय फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज होम कुक। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पावभाजी। एकदम युनिक पद्धतीने मी पावभाजी बनवणार आहे। चला तर मग पाहूया साहित्य। इथे मी घेत आहे 1 वाटी कापलेला बटाटा, 1 वाटी फ्लावर, अर्धी वाटी ग्रीन पीज, अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी शिमला मिर्च, अर्धी वाटी किसलेला गाजर, फोडणीसाठी तेल, अर्धी वाटी किसलेला बीट। इथे मी 2-3 हिरवी मिरची उभी कट करून घेतली आहे, कढीपत्ता, लिंबू, कापलेली कोथिंबीर, हळद, काश्मीरी लाल तिखट, पावभाजी मसाला आणि मीठ। इथे पाहूया कसुरी मेथी, 1 मिरा, 1 लवंग, तेजपत्ता, 5-6 मेथी दाणे। सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये बटाटा, फ्लावर आणि ग्रीन पीस हे शिजायला ठेवूया। यात आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ आणि पाव चमचा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे। हे एकत्र छान शिजू द्यायचं। छान शिजल्यानंतर यातलं पाणी हे साईडला काढून घ्यायचं। व्यवस्थित स्मॅश करून घेऊया शिजलेल्या भाजीला। बघू शकता इथे फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवून घेऊ। फोडणीसाठी तेल घालून घेऊ। इथे मी पोहे खायचे 4 चमचे तेल घेत आहे। तेल तापलेलं आहे, त्यात तेजपत्ता, लवंग आणि 1 मिरा आणि 5-6 मेथी दाणा घालून घेऊ। हे छान भाजल्यानंतर त्याला साईडला काढून घ्यायचं आणि त्याला बारीक वाटून घ्यायचं, जेणेकरून भाजीमध्ये दाताखाली येणार नाही। बारीक केलेलं वाटण आहे ते आपण फोडणीमध्ये टाकायचं आहे। इथे मी जिरे मोहरीचा वापर करत नाहीये। शिमला मिरची टाकून घेऊया आपण। शिमला मिरची छान भाजून घ्यायची। शिमला मिरची भाजल्यानंतर कांदा टाकायचा। अशा पद्धतीने केल्यानंतर भाजी छान होते। छान भाजला आहे शिमला मिर्च। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। कांदा घालून घ्यायचा। कांदाही छान परतून घ्यायचा आहे। इथे कांद्याला छान गोल्डन ब्राऊन असं भाजून घ्यायचं। हिरवी मिरची टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून घेऊ। छान भाजून घ्यायचा आहे। कांदा हा छान भाजून घ्यायचा। भाजल्यानंतर इथे मी पाव चमचा मीठ टाकत आहे, पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि पावभाजी मसाला हे छान भाजून घ्यायचं। सगळे मसाले टाकून झाल्यानंतर इथे मी कसुरी मेथी टाकून घेते। त्यानंतर इथे टोमॅटो टाकून घ्यायचा, जेणेकरून आपले मसाले जे आहेत ते फोडणीमध्ये करपल्या जाणार नाही। टोमॅटो छान भाजल्यानंतर किसलेला बीट आणि गाजर इथे टाकणार आहे, जेणेकरून आपल्या भाजीला कलर हा खूप सुंदर येतो। हेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। हे भाजून घेण्याचं कारण असं की शिजून घेतल्यानंतर गाजर आणि बीटची टेस्ट ही भाजीमध्ये छान लागत नाही,
आपल्याला हे भाजूनच घ्यायचं आहे। फोडणीमध्ये प्रत्येक वेळेस मी कोथिंबीर टाकत आहे, कारण अशी कोथिंबीर टाकल्यानंतर पावभाजीला टेस्ट ही छान येते। थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे, आंबट अशी टेस्ट छान येते आपल्या भाजीला। इथे मी बटरचा यूज करत नाहीये। कमी गॅसवर व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे। इथे मी स्मॅश केलेला बटाटा, फ्लावर आणि ग्रीन पीजचं मिक्सचर टाकून घेते। त्यालाही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। इथे कोथिंबीर टाकल्यानंतर 5 मिनिट आणखी भाजून घ्यायचं। भाजीला खूप छान तेल सुटलं आहे। सुरुवातीला आपण जे पाणी ठेवलं होतं साईडला ते टाकून घेऊ। तुम्हाला आणखीन लागत असेल तर आणखीन पाणी तुम्ही टाकू शकता। भाजी तयार आहे, खूप छान रंग आलेला आहे। तुम्ही जर डाएट करत असाल तर ही भाजी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे, कारण मी इथे बटरचा उपयोग केला नाही आहे।